मुंबईहून नागपूरला परतल्यावर आज सोलर ऑर्नामेंट्स कंपनीत झालेल्या स्फोटाच्या घटनेची दखल घेऊन त्या ठिकाणी भेट देऊन परिसराची पाहणी केली। यानंतर नागपूरकडे परतत असताना गौंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक भीषण अपघात समोर झाला। या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता। ही परिस्थिती पाहून मी तात्काळ थांबून या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढले आणि त्याचा पाय गंभीर जखमी असल्याचं कळताच त्याला माझ्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन नागपुरातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल केलं। मी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली। त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे। गिरीश केशवरावजी तिडके असं या तरुणाचं नाव असून तो नागपूरच्या गौंडखैरीवाडी येथील रहिवासी आहे। त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम, सिद्धार्थ नगरवाडी नागपूर, रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर, गिरीश तिडके शुद्धदान बाळूजी काळपांडे राहणार मौदा नागपूर, प्रफुल्ल मके, रामनरेश यादव इंगळे, निवृत्तीनाथ कोंडाळकर दर्श यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले। वो क्या है, ट्रक है, इसके नीचे उसका मोटरसाइकिल है और इसका पैर उसके अंदर अटक गया, फ्रैक्चर हो सकता है। वो सब चेक कर लो। बीपीटी के बाद ठीक है, वैक्सीन कैंसर कपड़े ऊपर के निकलते निकाल काळजी करू नको। हाँ ओके होणार होता, काय नाही, थोडा पायाला आहे, बाकी होणार। आता डोक्याला लागलं कुठं नाही, तुझं काय झालंय? हाँ तू पट्टी बिट्टी करून घे, डॉक्टर इसका बाद में पट्टी करो। बैठ जाओ भैया।